रोहन पाटील या ठिकाणी पवन पाटील या ठिकाणी आले, त्यांचं सहर्ष स्वागत. आपण सन्मानाने मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर फैजान मेमन. फैजान मेमन या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता. नवा मॅच कडे जाऊयात आणि नवा मॅच करिता तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. ऐनुल थांब एक मिनिट. राहुलजी ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानाने या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच ती आपण इथे वितरित करतोय. फैजान मेमन राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी दर्जेदार खेळ, कारण मॅच अगदीच विपक्षी टीमच्या हातामध्ये चालली होती. तिथे एक चांगलं षटक येणं ते गरजेचं होतं आणि ते चांगलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि त्यामुळे ही मॅच तिथनं रिटर्न आपल्या बाजूने खेचता आली. सुरुवात खूप चांगली केली होती डिंगडॉंग वडवली संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगल्या धावा, तब्बल 23 धावा राफलकावर लावल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या धावांना तसंच कंटिन्यू करणं ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे पराभवाची चव चाखावी लागली. मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन आणि त्यांना आपण करंजी पाटील यांच्या शुभस्ते ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करतोय. मी करंजी पाटील यांना विनंती करतो की फैजान मेमन ते ठरले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. एक पायातील बॉल होता, शॉर्ट फाईन लेग मध्ये वळाला. एक सिंगल करतात इथे पुनश्च एकदा पुढे आलेत. एक रन धाफलकावर जोडली जाईल. सिंगल्स येत आहेत मात्र मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 9 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. समोर महेश जाधव स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना शॉर्ट ऑफ लेन होता, मात्र इथेही मिडल झालेला नाही. बॉल जमिनीशी संलग्न चालला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 10 वर. मोठे फटके ते खेळू दिले जात नाही. प्रचंड वेगानं गोलंदाजी केली जाते आणि लोहपे संघ जर आपण पाहिलं तर चांगल्या वेगाच्या गोलंदाजांना खेळण्याकरता ओळखला जातो. मात्र इथे तो चांगला वेग खेळणं ते थोडंसं कठीण झालंय. यावेळेस मात्र पायातील बॉल त्याला ऑन साइडला तिथे उडवलंय. क्षेत्ररक्षक तो चुकी करतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. इथे चौकार आलाय. या चौकाराच्या नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 14. सूरजची जी कमी होती आजच्या दिवसात ती भरून काढली. यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त झाली. क्लीन बोल्ड त्याच्या माध्यमातून विकेट मिळवली. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चिखले गावचे सरपंच अजय जाधव यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथनं जेवढे षटकार खेचले जातील. सध्या धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा आहेत.
फरमान आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल समोर महेश तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. इथे विकेट किपरला मिस करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये वेगानं सीमा रेषेच्या पार. रन्स मिळतील 4 चौकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा विकेट किपरचा सहारा मिळते सफलता. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अमोल पवार जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 4 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीचा परफॉर्म इथे बॅटिंगच्या माध्यमातून केला जातोय अमोलकडनं ते आपल्याला बघायचं. येणाऱ्या 4 बॉलमध्ये एक मोठा फटका तो गरजेचा आहे आणि तो खेळला जातोय का. यावेळेस मात्र अमोलनं या बॉलला उंच हवेत उडवलंय. एक रन तिथे कंप्लीट केली जाईल. डबल करता कॉलिंग आहे आणि वेगानं दुसऱ्या धावे करता येतात. जोपर्यंत बॉलला उचललं 2 धावा त्या तिथे कंप्लीट केल्या जातील. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावर. तिसरं षटक ते प्रगतीपथावर 3 चेंडूचा खेळ त्यानंतर 20 धावा आहेत. एक सन्मानजनक टोटलच्या दिशेने लोपे संघाला धावा लागेल जिथनं फाईट करता येईल. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलं सीमा रेषा पार. अमोलला ज्या करता पाठवलं ती कामगिरी केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचते ती एकंदर 26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा फरमान गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर अमोल स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र चांगला बॉल फरमानच्या वतीनं तिथे पाहायला मिळाला. बॉल विकेट किपर जादामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. शेवटचा बॉल या डावाचा 26 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा इथे राफलकावर जोडल्या जातील. कशा पद्धतीची गोलंदाजी फरमानकडे केली जाईल. रोखणं गरजेचं आहे आणि फरमान इथे रोखताना पाहायला मिळतोय का ते आपल्याला बघायचंय. चांगला बॉल 26 धावा राफलकावर. विजयाकरता 27 धावसंख्येचं लक्ष्य.
पूर्वार्धाचा खेळ तो आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर 26 लागल्या. विजयाकरता 27 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलं आणि या 27 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर ते मैदानाच्या आतमध्ये आले. रजा भुरे आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज अली जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर लोहपे संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज दिदेश जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही स्पर्धा आहे आणि वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील इथे संध्याकाळच्या सत्रात येत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. अगदी चांगलं क्रिकेट जे होतंय ते वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न स्पर्धा असल्या कारणानं होत आहे आणि जयेश पाटील रोज एक वेगळ्या विभागात वेगळी स्पर्धा आहे ना, जिथे पोहोचणं, लॉट्स टाकणं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. नुसत्याच अध्यक्षपद ते वाटायला येत नाही. अध्यक्षपद वाटायला आल्यानंतर खूप मेहनत लागते. ते सहज सोप्या साध्या पद्धतीनं होत नाही. लोकांना असं वाटतं की अध्यक्ष बनलं की एक चेअरमन पर्सन होतो, पण तो नुसता चेअरमन पर्सन होत नाही. त्यानंतर खूप सारी मेहनत असते. रोज वेगवेगळ्या टीम्सचे लॉट्स टाकणं, ॲडजस्टमेंट करणं तेही खूप गरजेचं असतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ॲडजस्टमेंट का म्हणतोय मी, तिथे रिव्ह्यू घेतला वाईट करता की एका खूप वेळ असं होतं ना, लॉट्स टाकताना 2-2, 3-3 ठिकाणी स्पर्धा असतात आणि एका टीमचं नाव 2-3 ठिकाणी एका सेम डेला जातं. मग तिथे ॲडजस्टमेंट करणं, काही खेळाडूंचे आक्षेप असतात, रोज काहीतरी नवीन असतं आणि त्या सर्वांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिदेश ज्याचा पहिला बॉल ज्याच्यावर वाईड करता रिव्ह्यू पंचांनी फेअर बॉल दिला होता. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघूया तिथे जी टेक्निशियल रूम आहे तिथनं काय इशारा येतोय. हा बॉल कुठल्या पद्धतीचा आहे ते तिथे इट्स अ फेअर बॉल तिथे इशारा आलाय. रिव्ह्यू लॉस झालाय. या डावात आता पुन्हा फलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. दिदेश पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र रजा भुरे एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. षटकार. इथे जर आपण पाहिलं तर षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवर दिदेश त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली येतोय आणि एक दर्जेदार झेल तो कंप्लीट केला जातोय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. नवीन बॅटर फरमान जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला खेळ दाखवावा लागेल. धावफलकावर 27 धावा जरी दिसत असल्या तरी त्या रन्स आहेत ज्या बनवाव्या लागतील. लो स्कोरिंग मॅचमध्ये हाय व्होल्टेज ड्रामे हे आपल्याला क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहायला मिळतात आणि इथे तसाच एखादा हाय व्होल्टेज ड्रामा तो लोहपेकरांना रंगवावा लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल दिदेश. फटका इथे फरमानचा. इट्स अ रियल हाय अँड हँडसम बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र फिरवलं होतं, मात्र थोडासा बाहेरनं फिरवलं, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येला भर होती. धावसंख्या 13. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स त्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लोपेस संघ फलंदाजी करताना खूप स्ट्रगलमध्ये पाहायला मिळाला. वेगानं गोलंदाजी जी खेळताना
थोडीशी हाराकिरी झाली, बॉल मिडल झाली नाही आणि त्यामुळे एक लो टोटल जी राफलकर उभी राहिली आहे. यावेळेस मात्र फाईन लेग मधनं बॉलला दिशा दिली आहे, बॉल चाललाय सीमा रेषा पार, दिशा भरकटली आहे. दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्या दिशेपासून भरकटला आणि तदनंतर चौकार आला 4. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दिदेश. यावेळेस मात्र या बॉलला अंडरआर्म बॉक्समध्ये ज्या पद्धतीने टॅप केलं जातं ना, अगदी त्या पद्धतीने टॅप केलं होतं. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 18वर. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचवर शिकंजा कसला असं म्हणायला हरकत नाही. येणारे इथनं 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. महागड षटक दिदेशच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं. चांगला खेळ तो दाखवणं गरजेचं आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर बॅटिंग तेवढीशी योग्यतेने झाली नाही आणि त्याचंच कारण 27 या धावसंख्येवर टोटल सीमित राहिली. फलंदाजी करणं जे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुमची एक स्ट्रॉंग टोटल जेव्हा तुम्ही पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना ती स्ट्रॉंग टोटल तुमच्या विजयाचं कारण ठरते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुनील आलाय. बघूया सुनील तो कशा पद्धतीने मारा करेल या ओव्हरमध्ये, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने तिथे खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते येते 19 या आकड्यावर. इथनं अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल ते शिल्लक आहेत. स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज अली, ज्याला आपण पाहतोय फरमाननं अगदी चोखपणे आपली भूमिका ती मैदानाच्या आतनं बजावली गेली. अलीनं यावेळेस बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दोन धावा या विजयाकरता गरजेच्या आहेत. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. स्कोर लेवल झालाय आणि दुसऱ्या धावी करताही आलेत. विजय तो इथे संपादित केला आणि विजयी होतीये टीम उमर 11 वडवली कॅम्प. उमर 11 या संघाला विजयाच्या शुभेच्छा. लगेच कॅप्टन टॉस करण्याकरता यायचे. लगेच या उमर 11 कॅप्टन रजा.